बाईकचे व्हिडिओ काढता, फोटो नंतर काढू. कंचा भाईनी काढला फोटो. फर्स्ट फोटो कोणीतरी माझ्या बाईको बसून काढले सर ना, एक जॉबवर काढलेला आहे भाई. गुजरात 12 ज्योतिर्लिंग 4 महादेव. आप मैं 12 ज्योतिर्लिंग 4 धाम पैदल यात्रा हूँ और 7 ज्योतिर्लिंग और 1 धाम हो चुका है. दादूच बघतो बघ असलं म्हणा, अख्खा गोल राऊंडशी फिरून अख्खा बघितलं याने म्हणा. हॅलो फुल करो. नहीं तो ऊपर आ जाते हो पूरा. 5.5 लीटर 5.5 लीटर टंकी पेट्रोल. हाँ 5.5 500 और 50 माइलेज मिलता है 38 35 ऐसा मिलता है. भगाने के बाद थोड़ा कम मिलता है. अक्षय ब्रो काय मित्रांनो स्टँड आणलाय. स्टँड त्याच्यामुळे आम्हाला असे जुगाड करावं लागतात. मयूर हे गाइज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग एम ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. दिवस 3रा चालू झालेला आहे गाइज. तर जर्नी आता स्टार्ट करत आहे मित्रांनो. मस्तपैकी मॉर्निंग एकदम भयंकर झाली नाही, तर एकदम क्लायमेट भारी आहे. धुका एवढा पण नाही. आणि किती 700 750 आजचा पार केला जिंकलो आपण. किती तासात? रनिंग आहे 17 घंटे बोलते पब्लिक. आई नडू आता नडू बघू. आता रस्त्यावर फक्त वन साइड नडाला भाई, कोणी मधीन नाही यायला पाहिजे बस, दुसरा काय नाही तर मैद बनल त्याचा. आता मधीन बनला एक नंबर रस्ता लागला मित्रांनो. सोलापूर सोडल्यानंतर ना एक रस्ता त्याचा खड्डा नसेल असा रस्ता लागलेला आहे मित्रांनो. खरंच जाम भारी, एकदम फास्ट आल्या. एवढा पण नाही, रिलॅक्स मध्ये गाईज. ओके निघतोय आता. फक्त आमची काही चुकी नाही मित्रांनो. आमचा इंजन एवढा फास्ट झाले ना, पंखा पास निसता धूर. चला विषय बांधेलगी चालू करूया राईडला मित्रांनो. आता सगळं हेल्मेट वगैरे प्रॉपर घालतो, निघतो. आता जरासा काय कव्हर अप केलेला आहे मित्रांनो. आपण फॉग लाईन लावलेलं ते कव्हर अप केलं, कारण का इथे मजबूत बेंडा लागतो म्हणून आपण कव्हर अप केलेला आहे मित्रांनो. बघा मॉर्निंगलाच आपला मूड नको खराब व्हायला, त्याच्यामुळे आपण जुगाड केलेला आहे. आपला पायामधला जो सॉक्स यूज करतो आपण ते वेअर केलेला आहे डायरेक्ट आपल्या फॉग लाईनला. एक खाल्लेली आहे मी, तर दुसरी नको, दुसरी परवाराची नाही आपल्याला. बिल्कुल भी रिस्क नहीं लेना लाइफ में, बिल्कुल भी रिस्क नहीं लेने का. इधर तो नहीं लेने का भाई. आपने इधर ठीक है, वन साइड 500 डोनेशन केले आपल्याला. आपने इधर गव्हर्नमेंटला 500 जाऊन दे बरं. कावा आपण इकडे पण द्यायचं पैसे, आपल्या इथंच किती द्यायचं. तर मित्रांनो चला भेटू आता राईड मध्ये. एन्जॉय दिस राईड बेबी. चला लेट्स गो. राईडला सुरुवात करूया चांगल्या प्रकारे, दुसरा काहीच नाही. तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब बेबी लवकर करा. चला भेटू. माझ्यावर कसला दिसतं ना, छी घाण दिसतं. चला बाय. सो मित्रांनो राईड चालू केली आता, आणि सनराईज एकदम भयानक झालेला आहे. पूर्ण ढगाने आणि एकदम सूर्य क्लिअर दिसतोय मित्रांनो. न्यू हम्पी आम्ही सोडत आहे आता. बाय बाय हम्पी. हाँ फिर भी अच्छा लगा आपके इधर आके. आपके लोग इधर के बहुत अच्छे, सच में. कैमरा चाले ब्रो, दिल वाले लोग हैं. जो हमें ऑटो वाला मिला था ना दादा, एकदम हाँ दादा मिला था हमें, वो रिक्शा वाला वन साइड इज्जत है ब्रो. हाँ
एकदम त्यांचा बिहेवियर एकदम नॉर्मल आपल्या गतनीच आहे मित्रांनो. काही घमंड नाही काय नाही. किती फोगी झाले मित्रांनो यार. थंडी लागते भरपूर. सकाळचे आता 7 वाजला निघता ब्रो. उठल्या आम्ही 4ला तयारीत थंडी उठवत नाही. आणि आपला माहीत आहे ना कसं थंडीचे एकदम सुस्ती असते अंगात तर उठवत नाही. मग वन साईड झोपतो. हां झोप पाहिजे. साऊथ यस साऊथ आम्ही एक्सप्लोअर केलं मित्रांनो काल. आणि अजून एक दिवस असताना आमचा एक्स्ट्रा तर नॉर्थची पण झाली असती कारण भरपूर. हां तो ठीक आहे होईल. फक्त आमच्यासाठी एक ठीक होईल एक. तर आता इथून आम्ही झाले हंपीवरून डायरेक्ट बँगलोरवरून मग नंतर दुसरा मॅप टाकू तिथून. कारण का आम्ही असं डिस्टन्स म्हणजे असं कवर होतं लवकर. जरा असं एकदम मोठावाला टाकला ना तर जरा कटाला येतं. हां तांजावर ओके माहिती आहे रे ब्रो. मी बोललो तांजावरला आपल्याला जायचं आहे. पण आपण असं मधीन टाकतो ना ते 300-600 असं जरा बरं वाटतं. डायरेक्ट हां रस्ता मस्त पाहिजे तेव्हाच पोचू आता आपण. नाही एकदम टापटीप ठेवलेला आहे एकदम. हां एक प्रकरण आम्हाला म्हणजे आपल्या इकडं नाही रे बाबा. आपल्या इकडं बरा नाही. इथं तर बाबा भीती वाटत होती जेवणच करायला काय सांगू. बरं आम्ही रात्रीचा दिवस कसा काढलोय तर आम्हाला माहिती. ओ पी बोलते. चला मित्रांनो आता रस्त्यामध्ये भेटू. नाही तर इथंच मी सगळा चिट्टापट्टा खोलून टाकायचो सगळा काय त्या. हंपी सोडूया पहिले. गुड मॉर्निंग गाईज. हां अर्ध्या रस्त्यात हंपीची स्टोरी सांगतो अर्धी. बने रहे किधर मत जाओ सीट बेल्ट बांध के रखे क्योंकि बहुत अच्छा ब्लॉग होने वाला ये. अगोदर आता पेट्रोल भरूया. पेट्रोल 1 कांडी. ओके नो बिग ओके. तो बिग ब्रेकिंग हार्ड वाली ब्रेकिंग. डॉगी गुड मॉर्निंग डॉगी. ओके चला ॲलेक्स भाऊच्या माणसांना सगळ्यांना बाय बाय. बंद किया चल. नाही बंद किया होता. बाईकचे व्हिडिओ काढता फोटो नंतर काढू. कंचा सॉक्स पाठीमागे लावले ते ना. भाईनी काढला फोटो. फर्स्ट फोटो कोणीतरी माझ्या बाईको बसून काढले सर ना. एक जॉबवर काढलेला आहे बाई. जॉबवर काढले आणि फायरमॅन आहे ना आपला तो पण एक माणूस आहे. त्याने व्हिडिओ पण काढले आणि फोटो पण बोलतो माझं ड्रीम बाईक आहे ही. बोलतो माझी आहे ती. बोलतो माझी ड्रीम बाईक आहे बोलतो. ओके बाय बोल बरं पूर्ण ड्रीम. चला मित्रांनो भेटू आता पुढे. टनल बहुत अच्छा आहे. ओ व्हायचा टनलमध्ये आहे की ना काय कॅमेरा बिमेरा नाही ना भाई. जरा बघा कॅमेरा वगैरे. अरे बाप रे बाप एवढी थंडी की काय सांगू मित्रांनो तुम्हाला. मी तर पूर्ण गारोडलाय. असं जॅकेटचं जरासं प्रोटेक्शन भेटलंय म्हणून. जर नॉर्मल वगैरे कपडे वेअर केले असतं ना मी तर मला वाटतं अजून शब्द नसतं निघलं माझं. अरे किती आम्ही थोडंसं कॅप्चर केलं तरी पण किती आता 10-20 किलोमीटर आम्ही हे केले सर कवर. एक शब्द न काढला कारण का थंडी एवढी आहे ना. एकदम शांत चालवत आहो. असं बोलण्याचं म्हणजे बोलतात ना बोलायलाच जमत नाही. वाहन आहे समय
रस्ता एकदम बाप आहे रस्त्याला, नो डाऊट काय खड्डे ना फुड्डे, पण एकदम चांगला रस्ता आहे, एकदम चांगला, जेणेकरून आपण कव्हर करू शकतो आपलं डेस्टिनेशन. ओ भी बोलते हिरवर हिरवर बोलते, हिरवर हिरवर डबल पिक ब्रो. मित्रांनो काय बाप बाप आहे ना जागा इथे साईडला यार. मित्रांनो लेफ्ट साईडला एकदम शेती आहेत, एकदम कव्हर झालेलं आहे पूर्ण प्लेन. जसं जिथं बघा तिथं प्लेन आहे, पूर्ण प्लेन. तर वाटत नाही पुढं काय आहे काय ना, असं एकदम भारी वाटतं बघायला. तर अजून दुकान असतं ना तर मस्त एकदम बघायला भेटलं असतं ना अक्षय ब्रो. तो दुकान थोडासा खालते आले, पूर्ण दुका खालते. चला इतना ही आपको बताने का था. चलो फक्त एक दर्शन नाही व्हायला पाहिजे फक्त बस, म्हणजे कॅमेराचं दर्शन झालं म्हणजे विषय संपला. वन साइड आमचा वन साइड कार्यक्रम होणार आहे आमचा. मग नंतर खटाखट तिघांच्या पण बाईकला खटाखट 500 किती असेल तो ओव्हर स्पीडचा फाईन तो बसून जाईल. नो कॅमेरा नो काय भाई, सन 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 सन. हाँ ओवर स्पीड 1000 रुपये मयूर ब्रो. बजट इधर ही खत्म हो जाएगा, सब अपने कैमरे में कैद होगा. तो फाड़ू फाड़ू ठंडी बोलते. गाइड सपोर्ट करो. सपोर्ट करने के बाद मेरा अच्छा दिन आएगा तो और मजा आ जाएगा ब्लॉग बनाने में. ऐसे हम घूमते रहेंगे फिर. बस हमारी एक ही इच्छा है तो मेरा सब मोनेटाइज वगैरह कर दो, सब अच्छे व्यूज दो वीडियो को. और मेरे दोस्त है ना वर होमीज बोलते त्यांना सगळ्यांना फिरवायचं आहे म्हणा. फक्त आपला मोनेटाइज होते फक्त बस. आहे का चालू. ओके चालूच आहे. मित्रांनो सी दिस ब्रो, सी दिस नेक्स्ट लेवल गाड़ी ड्राइविंग ब्रो. ओपी बोलते हाँ. ये क्या है, व्हाट इज दिस. गजब ही ड्राइविंग है ब्रो. हमारे इधर ऐसे मत लाओ, नहीं तो ये भी ट्राई करेंगे. हमारे इधर बहुत खतरनाक लोग रहते बाबा, फुल हार्ड. मी प्रश्न पडला यो बसले असेल कसं, त्याचा प्रश्न पडले म्हणा. आवाज नाही बरोबर. ऍक्शन झाली अंशदले घरातून बघा. नागाची गोली खाने का पेट में और पूरा एसिडिटी जाएगा. अभी मेरे को खाने का टेंशन है, कैसा कहूँ. अरे गेली. चला मित्रा थोडासा रिलॅक्स होण्यासाठी थांबलेलो, दुसरा काय नाही. आणि बच्ची ना कच्ची डायरेक्ट सनकी बोलते. ओप्पी बोलते रंगवे. ओप्पी बोलते. मित्रांनो नवे टायर टाकले पण बरा झाला. नवीन टायर टाकले पण बरा झाला. हा डोंट रिक्स बाबा. ट्रॅव्हल्स आपण चालले, लॉंग चालल्या, पैसा वसूल. डोंट रिक्स. सो मित्रांनो मी या हायवेने जात होतो, तर हा दादा पायी यात्रा चालू आहे याची 4 धामची वाटतं, आय थिंक वाटतं. सॅल्यूट आहे बाईला, सॅल्यूट आहे. आता घेऊया याला जरासा, विचारूया कुठं चाललंय कुठं नाही. मस्त पैकी चेहरे पे उसके स्माइल आई है क्योंकि हम इधर रुके, क्योंकि ये तो आएगा या भी इधर. हर हर महादेव. गुजरात से 12 ज्योतिर्लिंग 4 धाम. हर महादेव. आप मैं 12 ज्योतिर्लिंग 4 धाम पैदल यात्रा हूँ. वो 4 ज्योतिर्लिंग और 1 धाम हो चुका है अभी. हाँ सोमनाथ, वहाँ से नागेश्वर, द्वारका,
द्वारका से उज्जैन महाकालेश्वर, ओमकालेश्वर, वहाँ से कृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, वहाँ से फिर इधर रामेश्वर, आदि योगी करके रामेश्वर, फिर सेलम में से केदारनाथ। आईला जरा सपोर्ट करा मित्रांनो, आयडी आहे बाईचा. 16,000 किलोमीटर ब्रो. अभी लगभग मेरे को 7 महीने लगेंगे. इंडिया का फ्लैग है क्या? हाँ, ये इंडिया का है. ओके ओके. हेलो भाइयों, हर हर महादेव. हर हर महादेव. आप कहाँ जा रहे हो? अभी हम लोग जा रहे हैं, अभी जा रहे हैं तमिलनाडु. वैसा हमारा पूरा 15 डेज का जर्नी है. रामेश्वरम, धनुषकोडी जाना है हमको. तो अभी सब घूमते घूमते हम लोग जाएंगे. अभी हम्पी में रुके थे, हम्पी एक्सप्लोर किया पूरा. अभी निकल रहे तमिलनाडु, तांजावर. उधर हमारा स्टे है. फिर बाद में उधर का उसके बाद पैदल आ रहा है. तो लिफ्ट नहीं लेता, पहले नहीं, लिफ्ट नहीं लेता, पूरा पैदल. एक दिन में 50 किलोमीटर. चल भाई. जाता है. चलो 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 भाई. चलो आप पे जाने. ये भैया हेलो. जिसने राइडर बनना है तो भैया 3 लाख की बाइक है. 2 लाख. है कि नहीं? 2 लाख. 2 लाख. ये 2 लाख की बाइक है. ये भी 3 लाख की बाइक है. ये Yes. सब सामान है, राइडर है. वो यार, घर से बाहर निकलो तभी पता चलता है कि दुनिया क्या है. हाँ, जब ये भाई कुछ कहना जब चाहते घर से बाहर निकलो तभी पता चलता है दुनिया क्या है, लोग कैसे हैं, बाकी देशों का मतलब बाकी Knowledge. कल्चर कैसा है, उनमें से ही पता चलता है. अगर घर में बैठो कुछ पता नहीं चलेगा. हाँ, ये सही बात है. कोई पण भाई ने यात्रा करवानी हुई तो भाई यात्रा करजो बिंदास थी. अपने इंडिया के जो मित्रांनो, बहुत अच्छे हैं. इज्जत आहे पुण्याला. कारण काय चालत चालले तो 1 ते 50 किलोमीटर कव्हर करतो मित्रांनो. पायी यात्रा म्हणजे बेकार, म्हणजे तो लिफ्ट पण घेत नाही. त्यामुळे एकदम चालत चालले आपला एकदम करवली सरळ फुल इज्जत. बाईला शॉर्ट आउट बोलते. याचा इंस्टा आय डी आणि यूट्यूब आय डी आहे बघा. इथे जाऊन सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाईला जरा इज्जत द्या. दुसरं काय नाही. इकडे कव्हर करून ठेवले बाकी. तर चालले तर आधी योगीला चालले मित्रांनो. आपण तंजावरला जाऊया. चल लेट्स गो. आपल्याकडे पण जास्त टाइम नाही. चला निघूया. हो बोलते ट्रिपल शीट बोलते. तसं काय नाही, असू द्या. थोड्या रील्स वगैरे मधून करत जाऊ. मेमरीज बोल. होतो ब्रो. या साईडचा तर गाईस हे इथं आम्ही थांबलेलो. राईट साईडचा प्लेस एकदम नारळामध्ये भरलेला, एकदम फोनमध्ये एकदम भारी वाटत होता. त्यामुळे थोडंसं फोटो वगैरे रील्स वगैरे काढलेले आहेत. ते तुम्हाला बघायला भेटेल इंस्टाग्रामवर नक्कीच. एकदम भारी वाटला. आणि पवनचक्की इथून किती भरपूर मोठी दिसते मित्रांनो. रस्त्याने येताना हे जे पाते आहेत ना ते बघितलेल्या तेच बघून किती मोठं वाटत होते. आणि जर आता इथूनच बघा तुम्ही किती मोठे आहेत ते. चला जाऊया. 280 किलोमीटर्स बँगलोर अजून कॅप्चर करायचे तर भरपूर टाईम लागणार आहे. तर त्याच्यामध्ये नाश्ता वगैरे जेवण वगैरे येणार आहे. त्याच्यामुळे अजून टाईम होणार. तर जरा स्पीड पकडूया. हाय पेट में जाएगा तभी तो एनर्जी आएगा. तो यू टर्न मार के आए. थोड़ा सा मयूर ने देख लिया कुछ तो है खाने का तो खा लेते आणि फिर लो. ओके फिर लो. हो मसाला डोसा इडली सांबड़ इल्ल नाड़ पोड़ा खाने का. इतना इडली डोसा थोड़ा नाश्ता कर लेते हैं. थोड़ा मतलब पेट ही भर के लेते हैं. किती बाकी असेल मया? किती बाकी आहे? सो मित्रांनो मागवलाय आम्ही डोसा. आणि इथं मयूर थंडी. हां वाजले किती दाखव. तर वाजलं किती बघा. तर 10 वाजले तरी पण थंडी भरपूर आहे. ओके 8 मिनटं बाकी आहेत.
और अक्षय ब्रो बोल रहा है बहुत बहुत कड़क वाली ठंडी है इधर। अक्षय कुछ बोलना चाहते हो आप? सॉरी अक्षय ब्रो, ये रास्ते में आपको कैसा लगा प्रवास करते वक्त? रास्ता भाई वन साइड भाई एकदम खतरनाक है. खतरनाक आहे. चटणी नो ट्रॅफिक, नो सिग्नल, काहीच नाही, डायरेक्ट रस्ता फार. आपल्यासाठी मना इच्छाचा खात नाही काय तू? हा, मना इच्छाचा खात ना का तू? भूक लागले मना पण. इडली सांबर डोसा. तर मित्रों हो गए हम थोड़ा सा रिफ्रेश, क्योंकि हमने किया है नाश्ता. आपने देखा ही होगा क्या क्या था और क्या क्या खाया हमने. भाई हमारे इधर ऐसा रहता ना खाने के लिए, तो मैं बोलता वन साइड है मार्केट खींचता मेरे को लगता ना मयूर. इथं असं तर आपल्या इकडे असं तर मार्केट खाली असतं याने अक्का. मग क्वालिटी एकदम भारी एकदम नाश्त्याची. अरे किती खाल्लं डोसं, पाच सहा डोसं. त्या एक हे होती पुरी होत्या, पुऱ्या 5-6 खाल्ल्या. आणि मिरच्या पण भारी लागल्या ऱ्या, तिखट नव्हत्या वर्षी मस्त बघे. आपण घरी बनवतो ना मिरच्या फ्राय केलेल्या तशा मैद्याच्या पिठात, मस्त लागला खायला. काकाला पण इज्जत दिली, बोलतो भारी एकदम. काका मस्त वाटला, बोलतो किधर से? नवी मुंबई बोलते, सपनों की नगरी में रहने वाले हम. हाँ हाँ तो बोल त्याला. हां सबस्क्रायबर वाढला ब्रो आपला. आपलं म्हणून तर नाव बिव लिहून ठेवले आपण. इंस्टा आय डी, यूट्यूब ब्लॉग चैनल देखो और सब्सक्राइब करो और फॉलो भी करो भाई. अभी इस 15 दिनों में कुछ तो कुछ करना है अपने को, बस दूसरा कुछ नहीं. राईट साइड बघ भाई, सेम केरलामध्ये एंटर केला असं वाटतं. अरे हो उलटी झाली काय? अरे एकदा बोलतं काय ट्रॅफिक हाय, एकदा बोलतं पोस्ट ऑफिस हाय, एकदा बोलतं ॲक्सिडेंट झालेला हाय मित्र, खतरनाक वाला राईट साईडला. ओके कंटेनर मागवलं वाटतं डायरेक्ट. हो रे पलटे आले डायरेक्ट, पोलिसा पण आहेत. आत्ता रिलॅक्स होतो जरासा तर ना, थोडा अजून फ्रेश वाटेल. थोडासा ब्रेक घेतला आहे. अक्षय प्रॉल तर इथे बसूया, जरासा ब्रेक घेऊ, जरा एनर्जी यायला, थोडासा सुस्ती वगैरे येते डोळ्यावर, तो क्लिअर होऊन जाईल. कारण का 4 वाजता उठल्या मित्रांनो, त्याच्यामुळे तर थोडा इथं ब्रेक घेऊ मस्तपैकी, थोडासा 15-20 मिनटे आणि मी निघू. तरी पण इथून बँगलोर किती असेल मयूर? 150. बँगलोर 450. अरे इथून आता राहिले किती? 150 असेल. 126 मित्रांनो राहिलेला आहे. तो कवर करण्यासाठी जराशा आम्हाला फ्रेशनेस पाहिजे, तो आम्ही इधर सोएगा, थोड़ा सा बैठेगा, फिर बाद में 25-20 मिनट बाद निकलेगा. आता ना मुंह पे थोडा कसा एकदम एनर्जी टाईप वाटायला लागला, कारण पहिले अगोदर थोडा चेहऱ्यावर थोडासा थकान होती, ते आता थोडीशी गेली. आता काय टेन्शन नाही एवढा त्याच्यामुळे. काय आता मयूर आले पाठीमागं, ते फक्त हेल्मेटची स्ट्रीप लावायची बाकी होती, त्याच्यामुळं काय दुसरं काय नाही. तसं भेटू पुढे. राईट साईडला घरा आहेत, घरा डेंजर एकच सारखेच मला वाटतं जगली, आणि सगळ्यांच्या घराच्या वरती टाकीचा कलर मला वाटतं येलोच आहे. इथं का नियम आहे काय? हां वाटतं कंपनी वाटतं एकच लोड आणतं का यांच्या येलो कलरची? काय विषय आहे भाई? आमच्या काही या ब्ल्यू भेटतील तुम्हाला, काल्या भेटतील. हां
चलो मत भाई, बराबरी करो। इधर देख, सब बराबरी कर रहे हैं। भाई दिखिया मेरे को, एक ब्लैक दिखी, अब भी दिखी मेरे को भाई। अभी बैंगलोर में एंट्री कर रहे हैं ना, बैंगलोर में ट्रैफिक के साथ एंट्री हमारी। राइट टेम्पो वाला रहता, मेरा राइट वाला टेम्पो जाऊँ दे। एक नंबर ओपी जवाला बोलते, क्वालिटी बिर्याणी बोलते। खतरनाक जेवण झालं मित्रांनो एकदम। अशी टेस्ट आम्ही नेरूळमध्ये एक शॉप आहे तिथे केलेली, मस्त लागली। आणि इथे पण मस्त सेम टू सेम तसंच इथे पण खायला भेटलं आज। तर चला निघूया लवकर लवकर, 3:30 किती आहे। आणि इथं वातावरण पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो। काला काला ढग, काल्या साईट्या झालेल्या आहेत। हाँ खेचू काय बाटी मग? भाई भाई भाई, अपने इधर का रोड कब से चालू हुआ? फिर अपने इधर भी ऐसे सेम टू सेम मैंने खड्डे देखे हैं किधर, तो ऐसा क्यों लग रहा है मेरे को? अपने इधर के खड्डे हैं। आतापासून तो चांगला रोड होता मित्रांनो यार, धूल आणि मग नंतर बँगलोरचं जरासं आम्हाला बाहेर पडायचं हायवेला, तर त्या सिटीमधून गेलो 4 का 5 घंटे आमचं तसंच गेल्यात। काय सांगू तुम्हाला, एवढा कटाला आला तिथेच। अक्षरशः असं थंडी वाजवते ना, तर तिथे गरमी व्हायला लागली आम्हाला थांबून। तर कधी बरं आम्ही असा विचार करतो कधी होईल, कधी संपल। हां तेच वाटतं मला, मोसम तर तसंच आहे। वाला आहे एवढा बोर झालो आणि मग फायनली आता बाहेर निघालो आहे। तर आनंद होतो आहे, पण थोडीशी नाराजी पण आहे, कारण एवढा आमचा टाईम आम्ही कवर केलेला, त्याच्यामध्ये अख्खा याच्यामध्ये बँगलोरमध्ये अख्खा गेला आमचा। अशी आता अक्षय प्रो आहे पाठीमागे, मजा तर येत आहे चालवताना गाडी, पण जे 5 ना 4 घंटे असं तर ट्रॅफिकमध्ये जात असेल सिटीमध्ये, तर थोडा मूड ऑफ होतच। तर बघू आता पुढे जाऊन कसा रोड आहे, अजून थोडी ट्रॅफिक भेटतच आहे, पण अजून पुढे गेल्यानंतर क्लिअर भेटला तर एकदम व्हेरी गुड। तसं कॅप्चर म्हणजे कव्हर तरी होईल, जेवढा आमचा टाइम गेला तेवढा। आणि तर पाठीमागचा बँगलोरच्या पाठीमागचा रोड एवढा चुम्मा होता की बाबा बोलूच नको, एवढा फास्ट आम्ही रस्ता कव्हर केलेला होता। आता नको देऊ हेल्मेट गिफ्ट म्हणा, तुला आठवतं हेल्मेट ना, तूच घाल घरी। वाला आहे बघ जरा, गार्शन बघ, दादूच बघतो बघ असलं म्हणा, अख्खा गोल राऊंडशी फिरून अख्खा बघितलं याने म्हणा। हॅलो फुल करो, थोड़ा आराम से, हाँ नहीं तो ऊपर आ जाते हो पूरा। 5.5 लीटर टंकी पेट्रोल। हाँ 5.5 500 और 50 माइलेज मिलता है 38 35 ऐसा मिलता है, भगाने के बाद थोड़ा कम मिलता है। तर नाश्ता वगैरे झालेला आहे, आता नॉन स्टॉप राईड होणार आहे डायरेक्ट तंजावर, डायरेक्ट रूम मध्ये डायरेक्ट भेटू आपण तंजावर ना। मित्रांनो तंजावर एंटर केलेला आहे मित्रांनो। आता जनावर ना तंजावर बोललो मी, काय रे यार, कानपूर लाईन वाटतं बिघडली वाटतं सध्या। हाँ तंजावर, ओ वाव व्हेरी नाईस। फायनली एंटर केलेला आहे मित्रांनो, कंटिन्यू राडा केला आम्ही, कंटिन्यू खेचले आहे मित्रांनो। रेकॉर्ड बनवला आम्ही, रेकॉर्ड आमचा राईडचा कंटिन्यू एवढे 750 वन साईड घेतला आहे। तर आता जाव मस्त वगैरे रूममध्ये डायरेक्ट स्लीपिंग, डायरेक्ट झोपायचा, डायरेक्ट उठायचा लवकर। नंतर जो सकाळचा काय कार्यक्रम आहे तो आमचा बघू काय त्या, तो ब्लॉग येणार भेटू नंतर रूमवर। रामेश्वरमला भेटू आता डायरेक्ट उद्या, महादेव डायरेक्ट उद्या रामेश्वराचा तिथे जाऊ तेव्हा भेटू। ओके आता आपण डायरेक्ट जाऊया घरी। तसं मित्रांनो पोचलो आहे रूमवर, आता इथेच आहे वरती बघा ग्रीन
कुठे काय हिसाब आहे याचा? पाठीमागून जायला लागेल वाटतं. कसा हिसाब आहे? कुठून जायचा? इथून जायचं आहे. इथून बाबा गाड्या कुठे लावायचा प्रश्न मोठा. सो गाइस आ चुके हम रूम पे और बजे अभी 1 ही बजने आया लगभग. उसने अभी सो रहा और डायरेक्ट कल उठेंगे और रामेश्वरम के लिए जाने के लिए. बस असं काय नाही, डायरेक्ट रिलॅक्स झोपायचा आणि डायरेक्ट उद्या भेटू. आता बस आता इथेच व्हिडिओ थांबवतो. भरपूर मोठं लॉंग होल नाही तर पिक्चरच बनायचा, पण नको जाऊ दे. डायरेक्टर मीच आहे, सगळा मीच आहे, हिरो पण मीच आहे. त्याच्यामुळं इथंच आता एंड करूया पिक्चरचा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. हाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. इसलिए आज के लिए इतना ही.